नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात, म्हणजे संध्याकाळ झालेली आहे आणि आज अष्टमी आहे. तर अष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर अष्टमीचा स्वयंपाक मी इथे करत आहे. आज कन्यापूजन करायचं आहे, तर त्याच्यासाठी संध्याकाळ झालेली आहे, 4 वाजले आहेत. तर मी इथे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर इथे आता खीर बनवून घेत आहे मी इथे. आणि भरपूर वेळा तुमच्यासोबत मी खिरीचा आणि सगळ्याचा म्हणजे रेसिपीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर आता डिटेलमध्ये काही शेअर करणार नाही, कारण खूप गडबड असते. मग सकाळ झालेला आहे, पण आता ही सगळं स्वयंपाक करायचा, त्याच्यानंतर सगळी तयारी वगैरे करायची, पण तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. तर मी फक्त तुमच्यासोबत छानपैकी अशी चण्याची भाजी शेअर करणार आहे. तर ते नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. तर अशा पद्धतीने ते खीर वगैरे स्वयंपाकाला सुरुवात करून घेतली. संध्याकाळ झाली होती. छानपैकी मखाने आणि तांदूळाचं खीर बनवून घेतली होती. त्याच्यानंतर भाजीची तयारी केली, पण तुमच्यासोबत जे वाटण बनवलं ते शेअर करायचं राहिलं. तेल टाकून घेतलं, कारण खरंच इतकी गडबड असते ना. आणि त्याच्यानंतर मग चणे बॉईल करून ठेवलेलेच होते. त्याच्यानंतर जे वाटण बनवलं होतं ते थोडंसं अगदी अद्रक, लसूण, टोमॅटो 3-4 एक टोमॅटो घेतले होते. त्याच्यानंतर थोडासा 1 की 2 कांदे घेतले होते. अशा पद्धतीने ते वाटण बनवून घेतलं होतं मीने. आणि नंतर मग ते तेलात वगैरे टाकलं आणि त्याच्यात आपल्याला लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि धना पावडर हे साहित्य टाकून घ्यायचं आहे, डेली मसाले. आणि छानपैकी त्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि त्याला जोपर्यंत तेल सुटतं ना, तोपर्यंत छान कोरडं होतं तोपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याला. तर अशा पद्धतीने हे बघा, मी इथे तेच परतून घेत आहे. मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे. कोणताही मसाला टाकला ना तर त्याला छान तेल सुटतं तोपर्यंत परतून घ्यायचं. जे चणे बॉईल केलेले होते ते टाकून घेतलेले आहेत. आता तुम्हाला किती हवी आहे भाजी आणि किती ग्रेव्ही हवी आहे, अशा पद्धतीनेच मी भाजी करून घेतली. एकदम ड्राय नव्हती केली, कारण मुलं वगैरे खातात मग थोडीफार, आणि घरातही कामातील म्हटलं सगळेजण हाच प्रसाद खाणार आहेत. मग त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं अगदी म्हणजे नॉर्मल पाणी वगैरे टाकून घेतलं. आणि इतकी छान आणि टेस्टी अशी भाजी झाली होती ना, खूप छान झाली होती, चविष्ट भाजी. आणि थोडासा डाळ भात वगैरे बनवणार आहे. तर अशा पद्धतीने स्वयंपाक असेल तोपर्यंत सगळेच येऊन बसले होते. मेडल तो देखो ऐसी इंसर्ट की ना पाकिस्तान वालों की, ऐसे भले ही ट्रॉफी लेते क्या बिना सकते. भाजी झाली, पुरी झाली, डाळ भात झाला होता, खीर झाली. त्याच्यानंतर म्हणजे पुरी बनवून घेत होती गरमागरम, ते बघा. आणि पूजेसाठी मी कन्यांना देण्यासाठी ह्या वस्तू आणल्या होत्या. आणि नैवेद्याचं ताटही बनवून घेतला. अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून दिला आधी सगळ्यात. आणि कन्यांना देण्यासाठी मी तिथे रुमाल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोण होता, अशा पद्धतीचं साहित्य होतं. तर मग इथे आता कन्यांचे पाय धुवायचं वगैरे चाललं होतं, त्यांची पूजा करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने पाय वगैरे धुवून घेतले होते. आणि सतीशन तेही होते घरी. त्यांना म्हटलं मी पाय वगैरे धुते, तुम्ही पाय वगैरे पुसून घ्या. तर आज त्या कन्या आहेत, तर म्हणजे देवीचा मान आहे त्यांचा. तर या पद्धतीने आम्ही कन्यापूजन वगैरे करतो. आता मुली कमी झाल्या आहेत सोसायटीत, थोडेफार म्हणजे मोठ्या होऊन गेल्या आता. तर पूर्ण 9 म्हणजे तरी 7 ते 8 मुली भेटल्या होत्या मला, 7. त्याच्यानंतर मग 2 राहिल्याच, कमी पडल्या. पण ठीक आहे, आपण 5, 1, 3 अशा पद्धतीने 7, 8 जितक्या भेटतील, पण कन्या येणं आपल्या घरी ते महत्त्वाचं आहे. तर या 7 कन्या आल्या होत्या, त्यांचं छानपैकी पाद्यपूजन वगैरे केलं. आता जे कुंकू होता त्याला थोडंसं लिक्विड थोडं करून घेतलं होतं. आणि त्यांच्या पायावर मी इथे आता स्वास्तिक काढून घेत आहे, कारण देवी स्वरूप आहे, तर त्यांची पूजा करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. तर चला, तर छानपैकी स्वास्तिक वगैरे काढून घेतले पायावर. कन्यापूजन वगैरे कसं करता, आणि पूर्ण आज म्हणजे त्यांची खूप मज्जाच होती. पूर्ण सोसायटीमध्ये ते फिरत वगैरे होते. तर अशी पायाची पूजा वगैरे करायची असते. आता पहिले स्वास्तिक काढणार, मग त्याच्यानंतर लगेच मग हळदी कुंकू वगैरे लावून मग पूजा वगैरे करून घेणार. त्याच्यानंतर मग
नमस्कार वगैरे करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यात आधी ते आले, सगळ्यात लवकर येऊन बसले होते. म्हटलं मग त्यांना थोडा वेळ मी बसवलं. त्याच्यानंतर मग पाय वगैरे धुण्यासाठी सुरुवात केली. मग छान गरम गरम पुरी बनवूनच ठेवली होती आणि अशा पद्धतीने कन्यांचं पूजन चाललं होतं आणि छानपैकी गप्पाही चालल्या होत्या आमच्या सगळ्यांच्या. आपल्याने जितकं शक्य होईल त्या पद्धतीने करावं. माणसाने कन्यापूजन एकही पूजलं तरीही चालतं आणि हे 2 भैरवसुद्धा जीव घालतात. असं म्हणतात की 9 कन्या आणि 2 भैरव असं घालावं जीव, की मग त्यांच्यासोबत छान त्यांचे छोटे छोटे भाऊसुद्धा आलेले होते 1-2. ते आणि मी काही जे बोलवले होते 2 ते सुद्धा इथं जीव घातले आणि ते झालं. त्याच्यानंतर मग आता इथे त्यांना चुंदरी वगैरे आणली होती. मी चुंदरी घेऊन आली होती. त्याच्यानंतर पॅकेटमध्ये त्यांना देण्यासाठी इथे रुमाल घेतलेला होता. त्याच्यानंतर मेहंदीचा कोन, टिकलीचं पॅकेट, नेल पेंट असं एका कॅरी बॅगमध्ये पाऊचमध्ये पॅक करून घेतलं होतं आणि चुंदरी डोक्यावर टाकून नंतर हळदी कुंकू म्हणजे कुंकू वगैरे लावून घेत आहे त्यांना. कारण आज देवीचा मान आहे, तर म्हणून त्यांना देवी स्वरूप मानून चुंदरी वगैरे त्यांच्या डोक्यावर टाकायची. तर या पद्धतीने मी छान थोड्या मोठ्या साईजच्या चुंदरी वगैरे घेऊन आली होती. त्या अशा पद्धतीने डोक्यावर टाकल्या आणि त्यांची पूजा वगैरे करून घेतली. मग नंतर सगळ्यांना आधी एकसाथ सगळ्यांना देऊन घेतलं. कारण मग कसं एकाला ते सगळ्यांना एकसाथ दिलं त्याच्यानंतर मग पूजा वगैरे जे नमस्काराचं काम आहे ते नंतर करणार आहे मी. तर अशा पद्धतीने मग चाललं होतं आणि त्याही बसल्या होत्या, छान गप्पा मारत होत्या. तिने पूजन केल्याने आपल्याला शक्ती आणि त्यांचा आशीर्वाद आणि आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात. म्हणून मग कन्यापूजन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि अष्टमीला त्याच्यात आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठं महत्त्व आहे. महाअष्टमी म्हणजे अष्टमीला खूप महत्त्व आहे. या दिवशी हवन, पूजा वगैरे सगळं केलं जातं, पण कन्यापूजनाचं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. नवमीलाही तुम्ही करू शकता, मग अष्टमीला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. दुर्गा अष्टमी म्हटलं जातं. दुर्गाचं स्वरूप मानून कन्यांचं पूजन करावं म्हणजे आपण कन्यांचा मान सन्मान केला ना, त्यांच्या प्रति रिस्पेक्ट वगैरे वाढते असं म्हणतात. म्हणून मग कन्यापूजन म्हणजे ह्या 2 ते 10 वर्षाच्या आतील मुली ज्या असताना त्या कन्या मानल्या जातात. आतील मुली ह्या शक्ती स्वरूप असतात, म्हणून 2 ते 10 वर्षाच्या मुलींना कन्या म्हणून बोलवलं जातं. तर पण आपल्याला ज्या भेटल्या जसं तर 12 ते 13 माझं तर म्हणणं आहे 12 ते 13 आणि सगळ्याच मोठ्यासुद्धा त्या कन्याच असतात. पण सगळ्यात आधी मी ह्या कन्यांचं पूजन करून घेतलं आणि आता त्यांना जे द्यायचं होतं आपल्याला मग ते देऊन टाकलं. चुंदरी वगैरे टाकून घेतली. त्याच्यानंतर मग आता नमस्कार वगैरे करून घेणार आहे. नमस्कार कधीही कन्यांना डोकं टेकून वगैरे त्यांच्या पायावर नमस्कार करायचा असतो आणि ते लहान आहेत म्हणून त्यांना सांगावं की छानपैकी आशीर्वाद वगैरे द्या तर असं सांगायचं. म्हणून कारण खूप म्हणजे खूप महत्त्व आहे ह्या आजच्या दिवशी याला म्हणून. आणि एक छानपैकी छोटासा तिचा भाऊ आलेला होता, त्याचाही नमस्कार करून घेतला. म्हणजे बटूक भैरव हे 2 तर बोलवलेच होते. म्हटलं चला आमच्या बिल्डिंगचे जितकेही सगळे होते त्यांना बाकीच्यांना मी सगळ्यांना म्हटलं चला जेवायला चला. अजून 2 जण राहिले आहेत. आमचे घरची एक कन्या मोठी असली म्हणून काही झालं, पण मी नेहमी तिची पूजा वगैरे सुद्धा करून घेत असते घरचे कन्याचं. त्याच्यानंतर नमस्कार वगैरे झाला आणि सगळ्यांना मी आता जेवणासाठी वाढत आहे. दालू पिए का तू? नहीं दाल भात ठीक है ना, दूध और नहीं बस इतना तो पी लेने का. हाँ हाँ चलो
सुरू करू तुमलं त्यांना भी देऊन द्या. हा त्यांना आणखी हे सांगितलं ना काढलं. ऐसा ऐसा किया तो आना. आरो का जाते हैं तेज ग्लास भरा है। तो फिर अभी थोड़ा थोड़ा देती हूँ और लगेगा तो मांग लेगा तो फिर वीडियो अनुराधा ब्लॉग यूट्यूब पे देखना है. यूट्यूब पे सब देखने का. अभी जाके देखते हैं. तर इथं डिस्कशन चाललं होतं. पलक शूट घेत होती. मग त्यांचं म्हणणं होतं शूट घेत आहे. तर मग सांगितलं की मी व्हिडिओ वगैरे बनवते यूट्यूबवर. तर म्हणून मग ते सगळे विचारत होते अभी जाके देखते. म्हटलं अभी तो नहीं, अभी तो शूट ले रही हो, उसको फिर एडिटिंग वगैरह करना पड़ता है, फिर बाद में दिखता है, 2-3 दिन बाद आएगा तब देखना. चॅनलचं नाव वगैरे विचारत होते. तर अशा पद्धतीने छानपैकी जेवले वगैरे ते आणि छान गप्पा झाल्या. किती वेळ बसले. मग त्याच्यानंतर सगळ्यांचे जेवणं झाले. आता ते जात आहेत. तर त्यांना म्हटलं थांबा. मग त्यांना मी आता इथे दक्षिणा वगैरे देत आहे. कन्यांना दक्षिणा वगैरे नेहमी द्यायचे कारण जेवत होते. म्हटलं चला निघताना दक्षिणा वगैरे देऊया त्यांना. दक्षिणा देत होती. मग चॉकलेट इधर खड़े हैं. हाय हेलो गाइस. कितने बजे आएगी? ओए स्वरा चल. चप्पल घाल. नहीं हुशार नहीं है. लाउडस्पीकर है. लाउडस्पीकर. आठ बंद है इसका स्पीकर. कुछ भरावं लागेल ना. ले दोनों ले लो. सीधा बैठो. इधर देखना. ले. हे 2 भैरव बाकी होते त्यांना आता देते. बाकीचे गेले सगळे. ले. तर अशा पद्धतीने सगळं अष्टमीचं आणि कन्यापूजन वगैरे त्यांचं भोजन अशा पद्धतीने सगळं पार पडलं आणि खूप छान झालं. आणि स्वयंपाकही छान झाला होता. चण्याची भाजी, पुरी, डाळ भात, खीर अशा पद्धतीने बनवलं होतं. अशा पद्धतीने खीर महत्त्वाची असते म्हणून खीर बनवली होती. कोणी म्हणजे शिराही बनवतं. तर अशा पद्धतीने जे फोटो थोडेफार घेतले, हे साहित्य होतं द्यायचं ते पॅक करून घेतलं होतं. तर तुम्हाला आजचा हा अष्टमीचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या छान छान व्हिडिओंची नवीन नोटिफिकेशन ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा.